सुव्यवस्था, जाती व्यवस्था, ओबीसी व्यवस्था, हे प्रत्येक गोष्टी प्रश्न असा होणार आहे. जरी एसटी एससी ओबीसी समाज, जरी एसटी एससी ओबीसी समाज हा जरी समाजाने भविष्यामध्ये, या जरी समाजाने भविष्यामध्ये कुठल्या आरक्षणाचा फायदा घेतला, कुटुंबामध्ये 4 असेल, एकाला आरक्षण कसं असेल, 3 जणांनी गपचूप घरामध्ये बसायचा, अशी सुव्यवस्था राजकीय क्षेत्रामध्ये घडामोडी होत आहे. आमदाराचा प्रश्न आहे, भाऊ तुम्ही मुंद्रुक मध्ये सांगितलं, मला खूप छान वाटलं ती गोष्ट. भाऊंनी संतोष पवार यांनी सांगितलेली गोष्ट आहे की आपला आमदार, आमदार म्हणजे काय. पहिल्यांदा मी प्रश्न केला होता, आमदार म्हणजे काय. आमदारांनी विधानसभेमध्ये जाऊन आपल्या गावचा प्रश्न मांडणे, आपल्या गावचा प्रश्न मांडून सुव्यवस्थेमध्ये कुठला बदल करता येतो का, हा प्रश्न मांडणं. आता कोणी बघितलं का व्हिडिओ आमचे नेते लोक बोलताना विधानसभेमध्ये, जे आतापर्यंत आपण पाठवून दिले. तर तिथं बोललं तर काम होतं, नाही बोललं तर आपण बोलका माणूस, हुशार माणूस, वैचारिक माणूस, ज्याला गरिबीतनं वर आलेला, तर गरिबीतनं लढत असताना काय काय प्रश्न समोर, प्रत्येक व्यक्तीच्या समोर असे प्रश्न उभा राहतात की त्याचा जन्म संघर्ष तयार होतो. अशा ह्याच्यामधनं एक संघर्ष मध्ये लढा देऊन एक योद्धा उभा होतो, असं संतोष भाऊ पवार आज दक्षिणला मिळालं. आज संतोष भाऊ पवार आपल्याला दक्षिणला मिळालेले आहेत. युवक आहे, तळमळ आहे, वय 38 आहे. आता तुम्ही म्हणता वय 38 का सांगाल, सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. भारत हा 28 वर्षाचा आहे. बाहेर देशामध्ये गेलं तर भारत हा 28 वर्षाचा आहे आणि 28 वर्षाचा भारत म्हणून आपल्याला ओळखलं जातं. ही आपली ओळख बाहेर देशामध्ये की भारत हा 28 वर्षाचा आहे. तर संतोष भाऊ पवारांचा प्रश्न असा आहे, वयाचा 20 वर्षाचा मुलगा तरी भाऊ संघ बसताय 38 वर्षाच्या माझाच वाटतंय म्हणून, आणि वयाच्या 60 वर्षाचा मुलगा तरी भाऊ संघ बसताय की मला त्याच्या संघ छान वाटतं. म्हणजे प्रश्न सोडवणारा मध्यस्थी माणूस म्हणून संतोष भाऊ पवार आम्हाला. आणि ह्या सगळ्या घडामोडी जर सांगत असताना आणि जरी एखाद्याच्या डोक्यावरनं जात असाल तर 100% एका पिढीला तुम्ही धोक्यात घालता. प्रत्येकाला माहिती आहे मत हे मिरची पावडर आणि मसाल्यासारखे मताचं नाही आहे. ज्यावेळी तुम्ही मताचं महत्व विचार करता, 500,000ला विकणार जर विकले तुम्ही, 500,000ला जर मत एखाद्या भांडवलदाराला जर विकले तर बाबासाहेब यांनी सांगितलं होतं 100% येणाऱ्या काळामध्ये तुम्ही गुलाम होणार. मग तुम्हाला मत विकायचं आहे का लढायचं? मला एक आवाजच सांगा, मत विकणार आहे का लढणार आहे? आज नाही लढले तर पुन्हा एकदा रिपीट करतो, कारण की तेच प्रश्न माझ्या डोक्यात बसताय. ज्यांना जरी लहानपणीचा मुलगा जरी इथं खेळत असेल, समोर दिसतंय खेळत लहान मुलगा आहे, पण त्यावेळी भगतसिंग संघर्ष करत होते. त्यावेळी भगतसिंग संघर्ष करत होते, त्यांना फाशी झाली. कोणासाठी झाली? भारतासाठी त्यांना फाशी झाली. येणारा महापुरुष प्रत्येक नागरिक चंदनासारखं आपलं आयुष्य जिजवणार. हेच मुलगा मत कोण आपला म्हणत, पप्पा मी इतिहास वाचला आणि सगळं मी ऐकलं, मगाशी सांगितल्यासारखं तू काय करत होता. त्याचा प्रश्न उत्तर द्यायची तयारी आहे का? कोणाकडे तयारी? येणारी पिढी स्पीडमध्ये आहे, येणारी पिढी स्पीडमध्ये आहे. त्याच्यामुळं लक्ष देऊन प्रत्येकाने 20 तारखेला 12 नंबरचं बटन, वंचित बहुजन आघाडी, संतोष भाऊ पवार हेच बटन दाबलं पाहिजे. हा अधिकार तुमचा वैयक्तिक आहे आणि 23 तारखेला या गावामध्ये परत गुरगुराची मी उभा राहतो. जाती व्यवस्थेला लढायला चालू करा. युवकांना मी प्रत्येकाला हे करतो, हे माझ्या समाजाचा, हे माझ्या समाजाचा, हे माझ्या समाजा. माणूस कुठं आहे? महिला कुठं आहे? 2 जाती माना, पुरुष आणि स्त्री. ह्याच्यातली जात व्यवस्था मांडू नका. प्रत्येकाला संधी द्या. जो वैचारिक आहे, सुशिक्षित आहे, शिकलेला आहे, त्यांना संधी द्या, तर भवितव्य घडू शकतं. नाहीतर येणारा काळ धोक्यात आहे, नाहीतर उतारावर तुमच्या पण बोजा आहे. झालेली परिस्थिती आहे, उतारावर तुमच्या बी बोजा आहे. ह्याच्यामुळं काळजीपूर्वक युवकांनी तरी मला असं वाटतंय की घरोघरी आपल्या आवर्जून सांगावं. गुगल आहे प्रत्येकाला, गुगलवर सर्च करावं, मागील कामं बघावं. रोड लाईट शिवाय मला तर काय दिसलं नाही.
कारण की एफटीपीसी मध्ये 80,000 रुपये शेअर भरल्याशिवाय भाऊ कामालाच लावलं जात नाही. रेट वाढला 1 लाख रुपये झाले. 1 लाख रुपये झाले म्हणतात त्यांनी. आम्हाला माहित नाही की एंट्रीच नाही घेतल्यात अशी परिस्थिती आहे. एवढंच सांगतो, वेळ कमी आहे, प्रत्येक नागरिक इथं थांबलेला आहे. सर्वजण उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याच्यामुळे मी तुमचा आभार व्यक्त करतो. तसंच संतोष भाऊ पवार कुठल्या समाजाचे आहेत, कुठल्या विचाराचे, कुठलाही विचार न करता एक संधी देऊन बघा, संधीचं सोनं 100% संतोष भाऊ पवार.